तर मित्रांनो सर्वांना गुड इव्हिनिंग। आता आम्ही चाललो आज हा शनिवार चाललो आम्ही पिक्चर बघू। पिक्चर हा दशावतार। जेव्हापासून ट्रेलर बघितला ना तेव्हापासून फार इच्छा होती की पिक्चर बघू। त्यात दिलीप प्रभावळकर सर आणि कोकण आणि त्यात ज्याप्रमाणे ट्रेलर होता बोमट्टा खूप इंटरेस्टिंग आहे। बघूया आता काय पिक्चरमध्ये दिसतं आहे ते। आणि सगळी जी आमची मुलं आहेत बाजूची सगळी ते मिळून चाललो आहे। चला तर मित्रांनो आता साहिलची बायको वहिनी आणि मनोहर एका रिक्षातनं गेले। बायच्या दोन बहिणी त्या एका रिक्षातनं गेल्या आणि आता मी रसिका आणि कोमल आम्ही चालू एका रिक्षातनं आणि आमचं गेलो काय माहिती। आता रात्री 11चा शो हा कारण आमच्या सकाळचं बरी कामं होती नाही मी तो 11 शो घेतला बघूया आता त्याचा शो वाटता 100% चांगलं वाटतं काय डाऊट नाही तरी पण चला। आमचं हायवे जोगोशाही लिंक रोड वल्ला टच हायवे। हब मॉल मित्रांनो येलो हब मॉल कोरेगाव। चल मित्रांनो हे आमचा पूर्ण ग्रुप आकडे येलो दशावतार बघायला आणि हो हब मॉल बरीच गर्दी आहे मित्रांनो। तिथे हाय बरीच गर्दी आहे आमच्या काकडे वरती कारण चला पूर्ण टीम आमच्याकडनं पाटणा येतात हो बाल सावकाश 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 आहे सावकाश आमची पूर्ण टीम चला 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 बाय चल गर्दी बघ रात्री आता 11 वाजू गेली आहेत बरीच गर्दी आहे। हा आमचा शो या साईडला आहे गर्दी बरीच आहे मित्रांनो बघ इथे पोस्टर लागला कडे दशावतारचा आणि गर्दी बघा आहे ती मॉलला पिक्चर लिहून भारी भारी कोणता आरपार आरपार हा पण एक मराठी आहे हा प्रेमाचा विषय आहे हा महत्त्वाचा विषय आहे हे त्याला बरं शिका मित्रांनो तांबीला शूटिंग अजून कसरी बंद पण गर्दी बरीच आकडे आहे बघा तुमका दिसतं की नाही मला माहीत नाही पण बरीच गर्दी आहे एक नंबर। तर मित्रांनो तर आम्ही इलो थिएटरमध्ये ऑलमोस्ट सगळा फुल आहे। बिग टी व्ही काय आता बिग टी व्ही ऑलमोस्ट फुल आहे म्हणजे आता अजून भरूच्या तर 3-4 लेअर भरूचे बाकी चला। सत्यवान सावित्री सत्यवान सावित्री सत्यवान सावित्री अगोदर जरासंध बिंदास नागदत्त चित्राक्ष उग्रसेन सम शुभम मित्रांनो आय एम सो सॉरी ॲक्च्युली रात्री झाला फार लेट आणि ऑलमोस्ट माका 2 वाजले 2 घरागे वाडीच वाजले आणि जसं बाहेर येलं आहे तसं पाऊस जबरदस्त होतो मरणाचा पाऊस होतो त्यामुळे बारको हाता होतो त्यामुळे काय शूट करू पण जमला नाही आणि काय कोणाचा रिस्पॉन्स घेऊ जमला नाही कारण का आता माझ्या खांद्यावर झोपलो होतो त्यामुळे पुढचा काय शूट करू आणि जेवढे मित्र माझे आलेले ना सगळ्यांचा रिस्पॉन्स घेऊ जमलो नाही पण मी आता तुमका रिस्पॉन्स देतो आहे की पिक्चर कसं होतो। पिक्चर अतिशय भारी होतो फर्स्ट ऑफ ऑल
सगळ्यांची ॲक्टिंग जबरदस्त होती. त्यात सरांची ॲक्टिंग, प्रभाकर सरांची जी ॲक्टिंग होती, ह्या वयात वय म्हणता येणार नाही, ॲक्टिंग आहे, त्यांची कला आहे ती. बट ज्याप्रमाणे त्यांची जी एनर्जी होती ना, जबरदस्त, खूपच छान. आणि ज्याप्रमाणे पिक्चरचं पिक्चर ज्याप्रमाणे ठेवलं आहे, जो मेन विषय मांडला आहे, तो विषय ॲक्च्युली फार गरजेचा होता. आणि तो विषय हा होता की कोकणामध्ये जे इंडस्ट्रीज घुसत आहेत आणि ज्याप्रमाणे वृक्षतोड होते, ज्याप्रमाणे जंगलं तर तोडत निघाले आहेत ना, ते फार 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 बेकार आहे. आणि 100% त्यात त्यांनी जो विषय मांडला होता, जर कोकण वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, नाही तर कोकणसुद्धा वाचणार नाही. जर कोकण संपला तर निसर्ग राहायला कुठे मग? स्पेशली महाराष्ट्रात जर मेजॉरिटी आपलं जे बघाल तुम्ही, जो मेजर जो निसर्ग म्हणा, जी झाडं म्हणा, कोकण हा एकमेव असा पट्टा आहे, अतिशय म्हणजे काय त्याला म्हणता आला, निसर्गाशी जोडून ठेवणारा पट्टा तो म्हणजे सध्या जो आहे तो म्हणजे कोकण. आणि त्याच ठिकाणी ह्या प्रकारच्या ज्या इंडस्ट्रीज आता उभ्या राहत आहेत, आणि हे सगळ्यांना माहीत आहे, हे काय लपलेलं नाही. आणि त्यामुळे जे होणाऱ्या गोष्टी होतात तिकडे होतात. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी जो तिकडे अजून विषय होता जसा राखणदार वगैरे, तो जो विषय तिकडे त्यांनी ठेवला आहे, आणि जे की ज्या दैवी शक्ती आहेत त्या पण अतिशय छान प्रकारे तिकडे त्यांनी मांडल्या आहेत. आणि हे गरजेचं आहे. जर हे नाही थांबवलं गेलं, ह्या इंडस्ट्रीज ज्याप्रमाणे घुसत आहेत, इंडस्ट्रीज घुसणं, डेव्हलपमेंट होणं चुकीचं नाही, पण निसर्गाला हानी पोचवून, आणि हानी पण अशी ना की थोडीफार समजू शकतो, ती अतिशय बेकार लेवलला जी हानी पोचते आजकाल, आणि ती पोचवून जर कोणत्या प्रकारचा रोजगार मिळणार असेल, फार चुकीचं आहे ना. सो अतिशय जबरदस्त पिक्चर आहे, अतिशय जबरदस्त मूवी आहे, आणि बघितला पाहिजे. असंच नाही की मराठी माणसांनी सर्वांनी बघितलं पाहिजे. ज्यांना मराठी समजते, ज्यांना नाही पण समजत असेल त्यांनी पण बघावा. तर अतिशय जबरदस्त मूवी आहे. खूप भारी वाटलं बघून, आणि बघायची इच्छा फार होती. जेव्हापासून ट्रेलर आला होता म्हटलं बघायचा, कारण काय तो कोकणाशी रिलेटेड आहे, आणि त्यात ते जो विषय होता राखणदार म्हणा, किंवा एक तर कोकणाचा जो पूर्ण तिकडचं बॅकग्राऊंड बघायला मिळतं ना, तेच भारी वाटतं. सो नक्की बघा. तुम्ही जर हा पिक्चर बघितला नसाल अजूनपर्यंत, कारण का आत्ताच रिलीज झाला, तर नक्की बघा. नक्कीच तुम्हाला रिकमेंड करीन, पिक्चर जाऊन बघा. अतिशय भारी पिक्चर आहे, आणि बघितलंच पाहिजे. थिएटरला बघा, कारण का हे जे एक्सपिरियन्स आहे ते थिएटरला भारी येतात. ती फिलिंग पण येते थिएटरमध्ये. फोनवर तो आज ना उद्या येईल, पण ती जरूर नाही की ती फिलिंग पण येईल. आणि थिएटरला बघण्याची फिलिंग येते ती अतिशय भारी आहे. आणि मराठी पिक्चर तर थिएटरला जाऊन बघितलेच पाहिजेत. सो नक्की बघा. सो तोपर्यंत ॲक्च्युली हा मला आत्तापर्यंतचा सर्वात छोटा ब्लॉग आहे, कारण का एवढं काय शूट करायला मिळालं नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये परत सुरू करू. सो तोपर्यंत चला, बाय बाय. हॅपी राहा, आनंदी राहा.